ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्वस्य विवेकोऽयं विधीयते। पंचदशीतील चित्रदीप या प्रकरणाला आपण आरंभ केलेला आहे। मागे आपण आतापर्यंत 17 श्लोकांचा विचार केला आहे, अर्थ पाहून आलो आहे। या प्रकरणाचं नाव आहे चित्रदीप। एखाद्या पटावर एखादं चित्र काढलेलं असावं, त्याप्रमाणे ब्रह्म नावाच्या पटावर सिद्धांत हे जगत नावाचं चित्र काढलेलं आहे। काढणारी माया, अविद्या, अविद्येमुळे हे चित्र विचित्र असणारं जगत आपल्याला प्रतीतीला येतं, असा या प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय आहे। परंतु ते चित्र जे आहे ते काढलेलं आहे म्हणजे ते मिथ्या आहे, खोटं आहे। ते ज्या पटावर ते प्रतीतीला येत आहे तो पट सत्य आहे। तसं भिंतीवर चित्र आहे, भिंत सत्य आहे, भिंतीवरचं चित्र मात्र खोटं आहे। एखाद्या वस्त्रावर चित्र काढलंय, चित्र खोटं आहे ना, ते वस्त्र सत्य आहे, व्यावहारिक सत्य तर आहे। तसं हे जगत मिथ्या आहे आणि ज्या अधिष्ठानावर हे प्रतीतीला येत आहे ते अधिष्ठान ब्रह्मच फक्त सत्य आहे। ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, असाच प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय आहे। आणि या माध्यमातून, या दृष्टांतातून या प्रकरणात अनेक प्रकारच्या वेदांताच्या प्रक्रियाही सांगितलेल्या आहेत, असा विचार आपला सुरू आहे। दृष्टांत आणि सिद्धांतामध्ये साम्य काय, सादृश्य काय, त्याचा विचार आपण करून आलो की एखाद्या चित्रपटामध्ये 4 अवस्था असतात। चित्र काढलेल्या पटावर 4 अवस्था प्रतीतीला येतात। धौतः, घट्टितः, लांछितः, रंजितः, पटः, असा पट आहे। धौत म्हणजे स्वच्छ असलेला, अशा प्रकारचा, धुतलेला असं म्हणा। घट्टित म्हणजे त्याच्यावर काही अन्नाचं विलेपन दिलं, खळ लावली, त्याला घट्टितः म्हटलं जातं। त्यानंतर पेन्सिलनं काही रेषा ओढल्या, सामान्य रूपात चित्र काढलं, त्याला आपण म्हणतो लांछितः। आणि रंग भरले की त्याला म्हटलं जातं रंजितः। अशा प्रकारे चित्र प्रतीतीला त्या पटावर आलं। पटाच्या या 4 अवस्था आहेत। तसं हे जगत नावाचं चित्र ज्या ब्रह्मपटावर काढलं आहे त्या ब्रह्माच्याही 4 अवस्था आहेत। आणि कसं स्वतश्चिदंतर्यामी तू मायावी सूक्ष्मसृष्टीतः सूत्रात्मा स्थूलसृष्ट्यैव विराडित्युच्यते परः। स्वतः चित म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व, की जिथं काहीही पूर्वी नव्हतं, जगत उत्पन्न झालेलं नव्हतं, असा शुद्ध निर्मळ निर्गुण निराकार असणारा परमात्मा, त्याला म्हटलं जातं स्वतः चित। ही त्याची पहिली अवस्था। दुसरी काय, अंतर्यामी तू मायावी, त्याला माया नावाचा उपाधी लागला, तो मायावी झाला, म्हणजे ईश्वर असं त्याला नाव आलं, बरोबर ना, मायोपाधिक तत्व असा झाला। ही दुसरी त्याची अवस्था। त्यानंतर सूक्ष्मसृष्टी उत्पन्न केली त्याने आणि मग त्याला सूत्रात्मा, हिरण्यगर्भ असं नाव आलं। आणि त्यानंतर स्थूल सृष्टी उत्पन्न केली आणि तिचा अभिमान धारण केला की त्याच ब्रह्माला विराट अशा प्रकारचं नाव आलं। म्हणजे 4 प्रकारचा अशा प्रकारे परमात्मा आहे, असं सुरुवातीला एक दृष्टांत सिद्धांताचं साम्य सांगितलेलं आहे। तर वास्तविक असे 4 प्रकार करायचे आहेत का परमात्म्याचे? 4 आहेत का मग परमात्मा? नाही, एको देव, हा देव एकच आहे, पण त्याच्या अवस्था 4 आहेत, असा विचार झाला। आता यानंतर औपाधिक अवस्था 4 आहेत हे सांगितल्यानंतर या चित्राचा विचार केला की या चित्रामध्ये काही जड आहेत चित्र आणि काही चेतन आहेत। नदी, पर्वत वगैरे हे जे आहेत ते जड आहेत, कारण त्यामध्ये चिदाभास नाही।
ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत हे जे जीव आहेत हे सगळं चेतन चित्र आहे. चेतन असणार का? चिदाभासयुक्त आहे म्हणून. आणि ह्या चिदाभासांनाच मग जीवांना अनेक प्रकारचे जन्म प्राप्त होतात त्या त्या कर्मानुसार, असा विचार आपण करून आलो. त्यानंतर आपण पाहिलं की हा जो संपूर्ण जीवांना प्राप्त होणारा संसार आहे हा कशामुळे प्राप्त होतो? तर अविद्येमुळे प्राप्त होतो, अज्ञानामुळे प्राप्त होतो. त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं की आपण ज्या तत्वावर प्रतीतीला आलोय, प्रकट झालंय, ते मूळ तत्व वस्त्र आहे, ब्रह्म नावाचं ते पट आहे, तिथं आपण आहोत, ते आपलं मूळ स्वरूप आहे हे ज्यांना कळत नाही, आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान ज्यांना आहे, असे जे जीव आहेत त्यांना मात्र जन्म मरणादी संसार प्राप्त होतो, असा विषय झाला. आणि त्यामुळे ज्ञानानेच संसाराची निवृत्ती होते. का? अज्ञानाने जर प्राप्त झाला आहे तर निवृत्ती कशाने होईल? ज्ञानानेच होईल, असा विषय झाला. मग ठीक आहे म्हटले, ज्ञान झालं पाहिजे, अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. ते अज्ञान म्हणजे काय? त्या अविद्येचं स्वरूप काय नेमकं हे सांगितलेलं आहे मागे 11व्या श्लोकामध्ये. आत्माभासस्य जीवस्य संसारः न आत्मवस्तुनः इति बोधो भवेद विद्या लभ्यते सविचारणात. या श्लोकामध्ये ज्ञान सांगितलंय, ज्ञान. आणि वरच्या 10व्या श्लोकामध्ये अज्ञान सांगितलंय, अविद्या सांगितली. संसारः परमार्थोयम, हा संसार सत्य आहे. संलग्नः स्वात्मवस्तूनी, आपल्या आत्मवस्तूशी संबंधित झालेला आहे, आपल्या आत्म्याचाच हा एक धर्म आहे. इति भ्रांती ही अविद्या स्यात, अशा प्रकारची भ्रांती म्हणजे अविद्या. संसार सत्य वाटायला लागला, मी देह वाटायला लागलो, समजावं याला काय आहे? भ्रांती आहे, भ्रम झाला आहे. आणि या भ्रमालाच अविद्या म्हटलं जातं, असा विषय झाला. निवृत्त कशाने होईल ही अविद्या? म्हणले विद्यैषा निवर्तते, एषा विद्यया निवर्तते. मग विद्या म्हणजे काय? आत्माभासस्य जीवस्य संसारः न आत्मवस्तुनः, हा संपूर्ण जन्ममरणादी संसार चिदाभासाचाच आहे, आत्मवस्तूचा नाही, माझ्या ठिकाणी नाही, कूटस्थाचा नाही, अशा प्रकारचं ज्ञान होणं याला म्हटलं जातं ब्रह्मविद्या. अशी ब्रह्मविद्या प्राप्त झाली पाहिजे. पण कशाने ही ब्रह्मविद्या प्राप्त होते? विचारणात लभ्यते, विचाराने ही ब्रह्मविद्या प्राप्त होते. विचार केला पाहिजे. म्हणजे कशाचा विचार करावा, कधी विचार करावा, त्याचा विचार सांगितला 12व्या श्लोकात. सदा विचारये तस्मा जगज्जीव परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. विचार कधी करावा? सदा करावा. कशाचा करावा? जगताचा, जीवाचा आणि परमात्म्याचा करावा. काय होईल त्याने? जीवभावाचा आणि जगतभावाचा बाध होईल आणि परमात्माच फक्त आत्मरूपाने, अपरोक्ष रूपाने अवशिष्ट राहील. अशाच पद्धतीचा विचार असावा, श्रुत्युक्त विचार असावा, असा शास्त्रीय विचार असावा. म्हणले बाध म्हणजे काय हो? न अप्रतीते स्तयोर बाधः किंतु दृढ मिथ्यात्व निश्चयः नोचेत सुषुप्ती मूर्छादौ लभ्यते मुच्चेत अयत्नतो जनः. बाध म्हणजे काय? अप्रतीती होणं म्हणजे बाध नाही. जीव आणि जगत न दिसणं, प्रतीतीलाच न येणं, याला बाध म्हटलं जात नाही. बाध म्हणजे दृढ असा मिथ्यात्वाचा निश्चय. एखादा पदार्थ प्रतीतीला येत असताना, दिसत असताना सुद्धा तो सत्य न वाटणं, हा खोटा आहे, अशा प्रकारचं ज्ञान होणं, कळणं, निश्चय होणं, याला म्हटलं जातं त्या पदार्थाचा बाध. स्वप्न प्रतीतीला येतं, पाहतो, पण दिसून सुद्धा आपण जागं झाल्याबरोबर म्हणतो खोटं होतं. दिसलं तरी ते खोटं आहे. मृगजळ दिसलं पण खोटं आहे, रज्जू सर्प दिसला पण खोटं आहे. तसं जगत दिसतं पण दिसते काली सुद्धा या प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. अशा प्रकारचा दृढ निश्चय होणं याला म्हटलं जातं बाध. असा बाध शब्दाचा वेदांत शास्त्रीय अर्थ आहे. म्हटले नाही, पण अप्रतीतीलाच बाध म्हटलं तर काय बिघडतं? मग त्याला दोष दिलाय. असं जर मानलं नाही आणि अप्रतीतीलाच बाध म्हटलं तर सुषुप्तीमध्ये किंवा मूर्छा अवस्थेमध्ये किंवा समाधी अवस्थेमध्ये सहजच जगाची अप्रतीती होते. अप्रतीती झाली मग काय त्या ठिकाणी काही प्रयत्न न करताच झोपेमध्ये गेला तो मुक्त होतो का? मुक्त होत नाही. बाध जर झाला असता सुषुप्तीमध्ये गेल्यावर जगाचा अप्रतीती झाल्यामुळे, तर सुषुप्तीत गेला आणि मुक्त झाला असं झालं असतं. पण असं होतं का? नाही होत. याचा अर्थ अप्रतीतीला बाध म्हणता येत नाही.
बरं म्हटले, ठीक आहे. मग परमात्मा शिल्लक राहणं म्हणजे काय, याचाही अर्थ सांगितला. परमात्मा अवशेषोपी तत् सत्यत्व विनिश्चय. परमात्माच फक्त सत्य आहे, जगत सत्य नाही. कोणताही पदार्थ जगातला सत्य नाही, सत्य एकच आहे. आणि ते एक कोण आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अशा प्रकारचा दृढ निश्चय होणं, ब्रह्म सत्यम, बस, दुसरं कोणी सत्य नाही, बाकी सगळं लटिका व्यवहार सर्व हा संसार. अशा प्रकारचा दृढ निश्चय होणं, याला म्हटलं जातं परमात्मा अवशिष्ट राहणं, परमात्मा शिल्लक राहणं. न जगत विस्मृती, जगताचं विस्मरण होणं, याला म्हटलं जात नाही परमात्मा शिल्लक राहणं. नाहीतर मग जीवनमुक्तीची सिद्धी होणार नाही, असा दोष दिला. म्हटले ठीक आहे, मग आता ब्रह्मविद्या प्राप्त झाली पाहिजे. त्या ब्रह्मविद्येचे 2 प्रकार सांगितले. परोक्षाच अपरोक्षाच इति विद्या द्वेधा विचारजा. जीव, जगत आणि परमात्मा यांच्या सदैव केलेल्या विचारातून प्राप्त होणारी विद्या 2 प्रकारची, एक परोक्ष, दुसरी अपरोक्ष. म्हणजे किती दिवस करायचा हा विचार, अपरोक्ष विद्या प्राप्त होईपर्यंत हा विचार करायचा. तत्र अपरोक्ष विद्याप्त विचारोयम समाप्यते. अपरोक्ष विद्या प्राप्त झाली की आता पुन्हा विचार करण्याची गरज नाही. जगताचा, जीवाचा, परमात्म्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. विचाराची ही मर्यादा आहे. म्हणजे परोक्ष विद्या म्हणजे काय, अपरोक्ष विद्या म्हणजे काय, एका श्लोकात दोन्हीचा अर्थ सांगितला आहे. अस्ति ब्रह्मेति चेद वेद परोक्ष ज्ञानमेव तत्. ब्रह्म आहे अशा प्रकारचा दृढ निश्चय होणं, याला म्हटलं जातं परोक्ष ज्ञान. अहम ब्रह्मेति चेद वेद साक्षात्कारस्य उच्यते. मीच ब्रह्म आहे अशा प्रकारचं दृढ ज्ञान होणं, याला म्हटलं जातं अपरोक्ष विद्या. तर साक्षात्कार सिद्ध्यर्थम, अशा प्रकारचा ब्रह्माचा अपरोक्ष साक्षात्कार होईपर्यंत आत्मतत्वम विविच्यते. आत्मतत्वाचं विवेचन केलं पाहिजे, बरोबर ना, करावं लागतं, आमच्याकडून केलं जाईल असं प्रतिज्ञा केली 17व्या श्लोकामध्ये. ब्रह्मस्वरूपाचा आत्मत्वाने अपरोक्षाचा साक्षात्कार होण्याकरिता आमच्याकडून आता आत्मतत्वाचं विवेचन केलं जात आहे, विचार केला जात आहे. काय होईल, येन अयम सर्व संसारात सद्यः एव विमुच्यते, की जेणेकरून हा जीव या सर्व प्रकारच्या संसारातून, कर्तृत्व भोक्तृत्व हा संसार आहे, सुख दुःख हा संसार आहे, जन्म मरण हा संसार आहे, याला सत्य समजणं हा संसार आहे. त्या सगळ्या प्रकारच्या संसारातून हा जीवात्मा मुक्त होतो, आत्ताच मुक्त होतो, त्याला सद्योमुक्ती प्राप्त होते. म्हणजे इथंच आणि आताच तो मुक्त होतो. याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. अशा प्रकारे त्याला याच जन्मामध्ये इथंच आताच मुक्तीचा सोहळा जेणेकरून भोगता येईल, अशा प्रकारचा विचार आत्मस्वरूपाच्या संबंधीचा आत्ता या प्रकरणात आमच्याकडून पुढे केल्या जात आहे. इथून पुढं खऱ्या अर्थाने प्रकरण हे सुरू झालं. इथपर्यंत ही प्रस्तावना होती, आता अभंगात आले, सुरू झालं आता चिंतन. त्यात पहिलं चरण आहे बघा. आता महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात काय आहे, पुढचा श्लोक बघा. कूटस्थो ब्रह्मजीवेशा वित्तेवं चिच्चतुर्विधा घटाकाश महाकाशौ जलाकाशाभ्रके यथा. कूटस्थो ब्रह्मजीवेशा वित्तेवं चिच्चतुर्विधा घटाकाश महाकाशौ जलाकाशाभ्रके यथा. कूटस्थः ब्रह्म जीवेशौ इति एवं चित् चतुर्विधा घटाकाश महाकाशौ जलाकाशाभ्रके यथा. या श्लोकाचं अवतरण बघा. चिदात्मनः परमार्थिकम् एकत्वं निश्चेतुं व्यवहारदशायां प्रतीयमानं चैतन्यभेदम् उद्दिशति. चिदात्मनः परमार्थिकम् एकत्वं निश्चेतुं. चित स्वरूप असलेला आत्मा पारमार्थिक आहे, एकच आहे तो, आणि एकच तो सत्य आहे, पारमार्थिक सत्य आहे, अशा प्रकारचा निश्चय करण्याकरिता, कळतंय ना,
आत्माच फक्त सत्य आहे, परमार्थ आहे. परमार्थ शब्दाचा अर्थ सत्य. वेदांतामध्ये परमार्थ शब्दाचा अर्थ काय? सत्य. आम्ही परमार्थ करतो याचा अर्थ काय? आम्ही इथून पुढं आता सत्य वागणार. लक्षात घ्या बरं, खूप महत्त्वाचा विषय. आपण नेहमी म्हणतो हा परमार्थातला आहे. आता आम्ही परमार्थात आलो. पूर्वी आम्ही संसारच केला, पण परमार्थात आम्ही आत्ता आलो. परमार्थात आलो याचा अर्थ काय? आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय? आमच्याकडून जी काही क्रिया होईल ती आता सत्य. आमची भावना जिथं बसेल तो सत्य. आमचा विचार सत्य. याला म्हणायचं परमार्थ. आत्तापर्यंत आम्ही ज्ञान मिळवलं पण ते असत्य होतं म्हणून तो संसार. आत्तापर्यंत आम्ही भाव ठेवला, प्रेम केलं एखाद्या व्यक्ती वस्तूवर, पण ती वस्तूच मिथ्या होती म्हणून तो संसार होता. आत्तापर्यंत आम्ही इंद्रियांनी देहाने भरपूर काही केलं पण संसारासंबंधाने केलं, त्यामुळं आमचं ते करणंसुद्धा संसार होता, ते खोटं होतं. आता आम्ही जे काही करू ते सत्य करू. आम्ही प्रेम करू ते सत्य करू. ज्ञान मिळवू ते सत्य मिळवू. इथून पुढे आमच्या जीवनात फक्त सत्यच असेल. सत्यमेव जयते. असं आम्ही सत्य जीवन जगू, वास्तव जीवन जगू आणि वास्तवाचीच प्राप्ती करून घेऊ. याकरिता निघणं म्हणजे परमार्थ करणं. याला म्हणतात परमार्थ. म्हणून परमार्थ शब्दाचा अर्थ काय? वेदांतामध्ये परमार्थ शब्दाचा अर्थ आहे सत्य. चिदात्मनः पारमार्थिकम एकत्वम. चिदात्माच फक्त पारमार्थिक आहे आणि त्याचं खरं एकच स्वरूप आहे. एकत्वम पारमार्थिकम. त्याचं एकत्व सत्य आहे आणि सत्य एकच आहे आणि असा एक आत्माच आहे, परमात्माच आहे. अशा प्रकारचा निश्चय करण्याकरिता व्यवहार दशायाम प्रतीयमानम चैतन्य भेदम उद्दिशती. व्यवहार दशेमध्ये प्रतीतीला येणारा चैतन्यामधील भेद ग्रंथकार सांगतायत. एकाच चैतन्याच्या ठिकाणी व्यावहारिक दशेमध्ये आपल्याला भेद प्रतीतीला येतो, बरोबर ना? तर तो भेद कसा आहे काय नाही त्या भेदासंबंधाने ग्रंथकार सांगतायत. मूळ चैतन्य खरं तर एकच. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. चैतन्य कसं आहे? एकच आहे, एकच सत्य आहे ते. पण आपल्याला काय वाटतं? हे एक चैतन्य, ते एक चैतन्य, मी एक चैतन्य, हा एक चैतन्य, हे भरपूर चैतन्य आहेत असं आपल्याला जे वाटतं. जीव चैतन्य वेगवेगळ्या पद्धतीने प्रतीतीला येतं आपल्याला. ईश्वर एक चैतन्य वाटतं, बरोबर ना? पशु पक्षी हे पण चैतन्य आहेत असं वाटतं. चैतन्यामध्ये जो भेद आम्हाला व्यावहारिक दशेत प्रतीतीला येतोय, हा भेद कसा आहे मग? औपाधिक आहे, हा मिथ्या आहे, प्रतीती मात्र आहे, खोटा आहे. खऱ्या अर्थानं मूळ चैतन्यात हा भेद नाही. स्वरूपाने चैतन्य एकच आहे, एकच आहे. मग हा विषय कसा आहे ते दृष्टांताने ग्रंथकार समजावून सांगतायत. वेदांतामध्ये नेहमी येणारा हा विषय, एक प्रक्रिया. आकाशामध्ये भेद नाही, आकाश एकच आहे स्वरूपाने, पण तरीसुद्धा आकाशामध्ये प्रामुख्याने तरी संक्षेपाने तरी किमान 4 भेद केले जातात, बरोबर ना? तसे मूळ स्वरूपात चैतन्यात भेद नाही, पण प्रामुख्याने वेदांतामध्ये सुद्धा समजावून सांगण्याकरिता चैतन्याचं एकत्व बुद्धीवर आरूढ करून देण्यासाठी अगोदर औपाधिक अशा दृष्टीने चैतन्यामध्ये 4 भेद केलेले आहेत, मानलेले आहेत, बरोबर? असा विषय सांगतायत या श्लोकामध्ये. कूटस्थः ब्रह्म जीव ईशौ इति एवं चित चतुर्विधा. एकस्याः चितेः चातुर्विध्ये दृष्टान्तमाह यथा घटाकाश महाकाशौ जलाकाशाभ्रखे यथा. चैतन्यामध्ये 4 भेद केले औपाधिक. काय काय? एक पहिला प्रकार केला कूटस्थ, म्हणजे कूटस्थ चैतन्य. एकाचा विषय पुढे येणार आहे बरं. एक आहे कूटस्थ चैतन्य, दुसरं ब्रह्म चैतन्य, तिसरं जीव चैतन्य, चौथं ईश चैतन्य, ईश्वर चैतन्य. किती झाले? 4 प्रकार झाले. कुणाचे? चैतन्याचे. कसे आहेत हे प्रकार? औपाधिक का वास्तव? औपाधिक प्रकार आहेत. कुणाचे? चैतन्याचे. किती प्रकार केले? 4 प्रकार केले. सत्य आहेत का मिथ्या आहेत?
मिथ्या प्रकार येते, प्रकार मिथ्या आहेत. चैतन्य काय मूळ स्वरूपाने एकच आहे, बरोबर ना. कोणते 4 प्रकार केले? पहिला प्रकार कोणता? कूटस्थ चैतन्य. दुसरा प्रकार जीव चैतन्य. तिसरा प्रकार ब्रह्म चैतन्य. चौथा प्रकार ईश चैतन्य. असे 4 चैतन्यामध्ये प्रकार औपाधिक दृष्टीने केले. इथे एवं चित चतुर्विधा. चित अशी 4 प्रकारची आहे, म्हणजे चैतन्य. म्हणजे चैतन्य जर एकच आहे तर मग 4 प्रकार तुम्ही जे केले, का केले, कसे केले, दृष्टांत सांगा. मग दृष्टांत दिलाय उत्तरार्धामध्ये बघा. यथा, ज्याप्रमाणे घटाकाश, महाकाश, जलाकाश, अभ्रखे. अभ्रखे याचा अर्थ आहे अभ्राकाश. ख म्हणजे आकाश, अभ्र म्हणजे ढग, मेघ, बरोबर ना. मेघाकाश असा अर्थ, मेघाकाश असा. 4 आकाश केले. मग आकाशात 4 प्रकार आहेत का? नाही. आपण मृदंग वाजवतो, मृदंगामध्ये आकाश आहे की नाही? विण्यामध्ये का प्रत्येक वस्तूत आहे? आकाश के नाही, सर्वत्र आकाश आहे. कारण ते मूळ कारण आहे ना. पहिलं महाभूत आहे ते, मग खालच्या 4ही महाभूतात त्याचा अंतर्भाव आहे, बरोबर. आणि प्रत्येक वस्तूत ते येतं. मग प्रत्येक वस्तूमध्ये आकाश आहे. आता हे आहे, याला काय म्हणतात? ह्याच्यामध्ये माईक ठेवला आहे. त्या माईकची कॅप म्हणा, एक बॉक्स म्हणा त्याचा, बरोबर. मी घेऊन आलो, घरी येऊन घेऊन इथं आलो, ह्याच्यामध्ये आकाश होतं, बरोबर. हा बॉक्स मी इथं घेऊन आलो, ह्याच्याबरोबर आकाश पण आलं नाही का? ह्याच्यातलं आकाश आलं की नाही बरोबर? त्याच्या बरोबर आकाश आलं का? आकाश यायची गरज नाही, आकाश इथं आहेच आहे. वस्तू जाईल इकडे तिकडे, जिथं वस्तू जाईल तिथलं आकाश ह्याच्यामध्ये आहेच आहे. समजतंय? आकाशात जाणं येणं होत नाही. मृदंग उचलून आणला, त्यातलं आकाश आणलं असं म्हणता येतं नाही, बरोबर ना. मग प्रत्येक घट उचलून आणला, घटातला आकाश सर्वत्र आहे, बरोबर ना. आकाश एकच आहे, याच्यातलं आकाश वेगळं त्याच्यातलं आकाश वेगळं असं म्हणता येत नाही. घटाकाश, मठाकाश, मेघाकाश, जलाकाश, आकाश एकच आहे. पण त्या उपाधीमुळे त्या आकाशाला ते नाव आलं, बरोबर ना. घटावच्छिन्न आकाश, त्याला घटाकाश म्हटलं. महाकाश, ज्याला कुठली उपाधी नाही, बरोबर ना. घटाकाशाच्या दृष्टीनं पाहिलं तर ज्याला कुठली उपाधी नाही, जे व्यापक आहे, सर्वत्र आहे, ओतप्रोत, त्याला काय म्हटलं आपण? महाकाश. महाकाश आहे. जलाकाश, जलाची उपाधी लागली, जलामध्ये जे प्रतिबिंब आहे त्याच्या सकट जलाची उपाधी लागली, त्याला काय म्हटलं जाईल? जलाकाश. त्यानंतर आभ्राकाश, मेघ, मेघातलं पाणी, त्या पाण्यामध्ये साभ्र नक्षत्र प्रतिबिंब आणि त्याच्यामध्ये पडलेलं आकाश, समजतंय ना, त्याला म्हटलं जातं मेघाकाश. मेघ आहे, मेघामध्ये पाणी येत की नाही, आणि पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्याला काय म्हणा? मेघाकाश. मग हे सगळे जे आकाश झाले, त्या आकाशामध्ये खरंच भेद झाला का? आकाश एकच आहे. मूळ आकाश एक असताना आकाशामध्ये असे 4 प्रकार करता आले, औपाधिक दृष्टीने करता आले. तसं मूळ चैतन्य स्वरूपाने एकच आहे, एकच चैतन्य सत्य आहे. पण मूळ चैतन्यातच 4 भेद आपल्याला करता येतात औपाधिक दृष्टीने. वेदांताचा हा सिद्धांतच आहे, औपाधिक भेद आणि वास्तव अभेद, बरोबर ना. देव आणि संत उपाधित भेद आहे, पण देव ते संत, देव ते संत, देव ते संत, देव ते संत, देव, बरोबर ना. देव ते संत, ते संत, देव, त्याचा असा अन्वय करायचा. देव ते संत, देव ते संत. देव कोण आहे? ते संत, ते संत, देव, म्हणजे दोन्ही एकच आहे, बरोबर. एकांगी दोन्ही झाली हे निर्वाण. देवभक्तपण स्वामी सेवा. एक दास होऊन आला, एक देव होऊन आला, स्वामी सेवक या उपाधीनं आले. उपाधीत भेद आहे, स्वरूपाने एकच आहे. तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वासुनी आतोवट वस्तू विचारे, मी तेची ते, मी तेची आणि ते मीची. ते आणि मी एकच आहे, पण आमच्यामध्ये काय म्हटलंय? औपाधिक भेद आहे. उपाधी वेगवेगळे आम्ही धारण केले, वास्तव अभेद आहे. हा वेदांताचा सिद्धांत आहे. वास्तव अभेद, कल्पित भेद, औपाधिक भेद.
तसं आकाशामध्ये औपाधिक भेद आहे, वास्तव अभेद आहे. या दृष्टांताने सिद्ध करता येतं की चैतन्यामध्ये, परमात्म्यामध्ये सुद्धा वास्तव अभेद आहे, औपाधिक भेद आहे. समजलं इथवर? 18वा श्लोक झाला. आता आपले अशोक महाराज उपनिषद ऐकून आलेत, ब्रह्मसूत्र ऐकून आलेत, भगवद्गीता आणि प्रस्थानत्रयी पूर्ण श्रवण करून आलेत. त्यामुळे त्यांना आता पुन्हा इथं आलं की झालं विचारसागर पंचदशी सुरू. ते म्हणतात तिने काय आता काय ऐकावं वाटत नाही, आता हे बोर झालं, खूप वेळा ऐकलं, आता ह्याच्या पुढं गेलो आम्ही, उपनिषद ऐकलं, हे ऐकलं, ते ऐकलं, आता भरपूर श्रवण झालं आहे. महाभाष्य अबे बालभाषा में तो ठीक आहे म्हणत असते, हे तो बालभाषा आहे. पंचदशी विचारसागरला ते आता बालभाषा म्हणायला लागले. हां, म्हणजे हे आपण बाल आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. बघा, प्रस्थानत्रय शिकले की आपण बाल झालो. तिथं जाऊन त्यांनी हेच केलं हे त्यांना अजून कळत नाही. तिथं जाऊन हेच त्यांनी ऐकलंय. समजतंय ना? फक्त तिथं शब्द वेगळे असतील, उपनिषदातील मंत्र, ब्रह्मसूत्रातले सूत्र, अर्थ हाच आहे, चैतन्य एक आहे, ब्रह्म एक आहे, हेच ऐकून आलं, दुसरं काय ऐकलं? वेगळं जर काही ऐकलं असेल तर मग म्हणता येईल किंवा त्याने वेगळं काहीतरी शिकून आले, पण हेच शिकून आले तिकडं. पण त्यांना जे हे कळालं ते ह्याच्यामुळेच कळालं, हे तेवढंच खरं आहे. बरोबर ना? ज्याला पंचदशी कळाली, विचारसागर कळाला, त्यालाच प्रस्थानत्रयी कळू शकते. म्हणजे किमान लवकर कळू शकते आणि यथार्थ कळू शकते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून याचे उपकार तिथं गेल्यावर कळतात. पंचदशीचे उपकार, विचारसागराचे, वृत्ती प्रभाकराचे उपकार, आपल्या मराठी भाषिक संतांचे उपकार तिथं कळतात. उपनिषद ऐकताना, ब्रह्मसूत्र ऐकताना किती क्लिष्ट विषय, कशा प्रक्रिया, आणि त्यातून पुन्हा काढलेला सिद्धांत, आणि तो सिद्धांत आमच्या संतांनी आम्हाला सहज देते, सिद्धांत सौरस सहज आपल्या हातात दिला आपल्याला. मग संतांचं महत्त्व कळतं. आपल्याला काय आहे, जोपर्यंत अवघड कळत नाही तोपर्यंत सोप्याचं महत्त्व कळत नाही. म्हणून अवघड का शिकलं पाहिजे. प्रस्थानत्रय का शिकायचे? ज्ञानोबरायाचं महत्त्व कळण्यासाठी शिकायचे, ज्ञानेश्वरीचं महत्त्व कळण्यासाठी शिकायचे. अरे हे तर ज्ञानोबराय पहिल्या भूमीत सांगतात, पण हे ते कळल्याशिवाय हे कळत नाही, ते श्रद्धा बसत नाही. म्हणून शिकायचं. प्रस्थानत्रयी झालीच पाहिजे आपली, आणि निश्चय करायचा की मी प्रस्थानत्रयी झाल्याशिवाय सुटणार नाही, संस्था सुटेल, मी सुटणार नाही अभ्यासातून, असा निश्चय करायचा. तर बघा, श्लोक नंबर 19 अवतरणिका. घटावच्छिन्नस्य आकाशस्य तद अनवच्छिन्नस्य च महाकाशस्य प्रसिद्धत्वात् तौ विहाय अप्रसिद्धम जलाकाशम व्युत्पादयति. म्हणले दोन आकाश प्रसिद्ध आहेत, त्यामुळे त्यांचं काय आम्ही विश्लेषण फारसं करत बसणार नाही. कोण सांगतायत? टीकाकार, ग्रंथकारांचा भाव सांगतायत की दोन आकाश, 4 आकाशापैकी सर्व प्रसिद्ध आहेत, त्यांच्या व्याख्या आम्ही करणार नाही. म्हणजे कोणते? घटाकाश आणि महाकाश साऱ्या जगाला माहिती आहे. घटावच्छिन्न आकाश, घट या उपाधीनं युक्त असलेलं, बरोबर ना? त्याला काय म्हणायचं? घटाकाश. घटामध्ये असलेला आकाश, आपल्या सोप्या भाषेत म्हणा, घट नावाचा उपाधी ज्या आकाशाला लागलाय त्या आकाशाला काय म्हणा? घटाकाश. माहितीच आहे आपल्याला, समजण्यात काय ते जास्त फारसं कठीण नाही. आणि महाकाश म्हणजे काय? घट अनवच्छिन्न आकाश, घटादी अनवच्छिन्न असं म्हणा. घटादी कोणत्याही उपाधीने अनवच्छिन्न असलेलं, अयुक्त असलेलं, युक्त नसलेलं, म्हणजे निरुपाधिक असलेलं आकाश, त्या आकाशाला काय म्हणतात? महाकाश. हे माहितीच आहे, हे समजण्यात काही फारसं अवघड नाही. म्हणून हे दोन आकाश प्रसिद्ध असल्यामुळे आम्ही सांगणार नाही. समजतंय? घटादी अवच्छिन्नस्य घटाकाशस्य, घटादिकांनी अवच्छिन्न असणारं, युक्त असणारं आकाश त्याला घटाकाश म्हणतात. आणि तद अनवच्छिन्नस्य महाकाशस्य, घटादिकांनी अनवच्छिन्न असणारं आकाश ते महाकाश हे प्रसिद्ध असल्यामुळे
तौ विहाय, या दोघांना सोडून अप्रसिद्ध असणारं असं जे जलाकाश, त्याचं व्युत्पादन करतायत, प्रतिपादन करतायत, स्पष्टीकरण करतायत ग्रंथकार पुढच्या श्लोकात. जलाकाश आणि मेघाकाश हे दोन आकाश आम्ही सांगू म्हटले. घटाकाश आणि महाकाश सांगायची गरज नाही, प्रसिद्ध आहे, सर्वजन प्रसिद्ध आहे, सर्वांना माहिती आहे, त्यामुळे आम्ही सांगणार नाही. शास्त्र काय असतं? जे माहिती नाही ते सांगण्यासाठी प्रवृत्त झालंय त्याला शास्त्र म्हणतात. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. अज्ञाताचं ज्ञान करून देतं, हेच शास्त्राचं शास्त्रत्व आहे. काय असतं, बऱ्याच वेळेला कीर्तनातून, प्रवचनातून आम्ही त्याच त्या गोष्टी सांगतो, पुन्हा पुन्हा तेच सांगतो, किंवा असं काहीतरी विषय मांडतो. लोक म्हणतात आज कीर्तन कळालं, बरं कालचं कीर्तनच कळालं नव्हतं, आज कीर्तन नंबर 1 झालं. कळालं का? आधीच तुम्हाला त्या विषयीचं माहिती होतं, संसारातलंच बोललं, संसारासंबंधी सगळं सांगितलं, मग ते लोकांना माहितीच असतं, त्यामुळं ते कळतं त्यांना लवकर. त्यांना जे माहिती नाही ते शास्त्रातलं सांगायला लागलं की त्यांना ते माहीत नसतं, त्यामुळे लवकर कळत नाही, मग म्हणतात हे अवघड झालं कीर्तन. पण श्रोत्यानं बसताना ठरवलं पाहिजे, कीर्तन म्हणजे शास्त्रीय विचार आहेत, ज्ञानदीप प्रज्वलित करायचा आहे कीर्तनातून. आणि ज्ञान किंवा शास्त्रीय विचार त्याला म्हणतात जे श्रोत्यांना माहिती नाही ते सांगा. आणि कीर्तनकाराने सुद्धा ठरवून गेलं पाहिजे की आज मी शास्त्रीय विचारच मांडणार लोकांना, जेणेकरून काहीतरी विशेष ज्ञान होईल, वेगळं ज्ञान होईल, संसारापासून अलिप्त करणारं ज्ञान होईल, असंगतेचं ज्ञान होईल, आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल, संसाराहून वेगळं असेल, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, असं काहीतरी ज्ञान करून द्यायचं, असं ठरवून गेलं पाहिजे कीर्तनकाराने. तर ते खरं कीर्तनाचं कीर्तनत्व आहे, तर ते शास्त्राचं शास्त्रत्व आहे. बघा इथं, नाहीतर जलाकाश आपलं ते घटाकाश म्हणजे काय, महाकाश म्हणजे काय हे सांगत बसत नाहीत. खरं तर तेही समजत नाही लवकर आपल्याला, पण ग्रंथकारांसाठी ते फार सोपं आहे, म्हणून ते म्हणतात की हे सोपं आहे म्हटले, हा विषय आम्ही काही सांगणार नाही. थोडंसं अवघड वाटतं ते काय, जलाकाश, ते आम्ही सांगतो. आणि सांगतायत पुढच्या श्लोकात बघा. घटावछिन्नखे नीरम यत्तत्र प्रतिबिंबितः साभ्रनक्षत्र आकाशो जलाकाश उदीर्यते. घटावछिन्नखे नीरं यत्तत्र प्रतिबिंबितः साभ्रनक्षत्र आकाशो जलाकाश उदीर्यते. घटावछिन्नखे नीरम यत्तत्र प्रतिबिंबितः साभ्रनक्षत्र आकाशो आकाशः जलाकाशः उदीर्यते. घटावछिन्नखे यत् नीरम तत्र प्रतिबिंबितः साभ्रनक्षत्रः आकाशः जलाकाशः उदीर्यते. घटावछिन्नखे, घटाने युक्त असलेलं आकाश, अर्थात एखादा घट आहे समजा, थोडं सोपं करून सांगतोय. घडा आहे, त्यात पाणी वगैरे भरलेलं नाही आहे, मोकळा आहे, मध्ये पोकळी आहे, त्याला म्हणायचं घटावछिन्न ख म्हणजे आकाश, घटावछिन्न आकाश, बरोबर. त्यात पाणी भरलं, यत नीरम, समजतंय ना, क्रमाने चाललो आपण. अगोदर मोकळा घट, मध्ये पोकळी, घटावछिन्न आकाश, त्या आकाशामध्ये त्या पोकळीमध्ये पाणी भरलं, यत नीरम, मध्ये जे पाणी भरलं आहे, तत्र अर्थात नीरे जले, त्या जलामध्ये आता प्रतिबिंबित आहे काय, साभ्र नक्षत्र आकाश. अभ्र म्हणजे मेघ, नक्षत्र म्हणजे दिसणारे तारे चंद्र सगळे, त्यांच्यासह ढगांसह त्या ताऱ्यांसह मध्ये जे आकाश प्रतिबिंबित झालंय त्या आकाशाला म्हणतात जलाकाश. समजतंय ना. आता पाण्याने भरलेला घडा, त्या घड्यामध्ये बघा पाणी आहे, त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलंय, कुणाकुणाचं, मेघाचं. मध्ये मेघ दिसायला लागले बघा ना,
दिसतेत ना, तारे पण दिसायला लागले. पाणी स्थिर ठेवा, फक्त ढवळू नका तर दिसेल, बरोबर ना. पाणी स्थिर ठेवा. दिसलं, मेघ दिसले, तारे दिसले, स्वच्छ दिसले, पाणी स्वच्छ आहे व्यवस्थित. आकाश पण निळं निळं प्रतिबिंबित व्हायला लागलं त्या पाण्यात, दिसलं. त्याला म्हणायचं जलाकाश. समजतंय ना, त्याला म्हणायचं जलाकाश. असा जलाकाश शब्दाचा अर्थ आहे. घटावछिन्ने आकाशे यत उदकम असते. घटावछिन्न आकाशामध्ये जे पाणी आहे, पाणी भरलं, तत्र जले, त्या पाण्यामध्ये पुन्हा प्रतिबिंबित आभ्र नक्षत्र सहित आकाश. प्रतिबिंबित झालेलं आकाश, पण कसं आकाश? एकटं नाही, ताऱ्यांसह, नक्षत्रांसह, त्या मेघांसह जे आकाशमध्ये प्रतिबिंबित झालंय त्या आकाशाला म्हटलं जातं जलाकाश. इथे उदीर्यते, कथ्यते, निरूप्यते, प्रतिपाद्यते. कुत्र? वेदांतशास्त्रे इत्यर्थः. बरोबर. कैः शास्त्रीभिः वेदांत विचार प्रवणैः. वेदांत विचारामध्ये जे प्रवण आहेत, तत्वदर्शी आहेत, वेदांत विशारद आहेत, अशा महापुरुषांकडून त्याला जलाकाश म्हटलं जातं. समजतं ना. आभ्राकाशम व्युत्पादयती. आता मेघाकाश, आभ्र म्हणजे मेघ, आभ्राकाश मेघाकाश. मेघाकाशाचं विशेष रूपाने प्रतिपादन, स्पष्टीकरण. व्युत्पादयती आलं ना, त्याचा अर्थ करायचा स्पष्टीकरोती, स्पष्टीकरण करतायत असा अर्थ. कशाचा? आता मेघाकाशाचा. जलाकाश कळालं, आता मेघाकाश सांगतायत पुढच्या श्लोकात. महाकाशस्य मध्ये यन् मेघमण्डलमीक्ष्यते प्रतिबिम्बतया तत्र मेघाकाशो जले स्थितः. महाकाशस्य मध्ये यन् मेघमण्डलमीक्ष्यते प्रतिबिम्बतया तत्र मेघाकाशो जले स्थितः. महाकाशस्य मध्ये यन् मेघमण्डलमीक्ष्यते प्रतिबिंबतया तत्र मेघाकाशो जले स्थितः. महाकाशस्य मध्ये. आता हे महाकाश आहे, पूर्ण माहिती आहे, ज्याला कोणती उपाधी नाही, निरुपाधिक, अनवच्छिन्न असं संपूर्ण असलेलं व्यापक आकाश. त्या आकाशामध्ये यत मेघमंडलम ईक्षते. मेघमंडल पाहिल्या जातं आपल्याकडून. समजतंय ना. वेगवेगळ्या प्रकारची ढगं दिसतात की नाही. ढग, मंडल म्हणजे समुदाय. मेघांचा समुदाय दिसतो आकाशात. दिसला, बघत चला. तत्र अर्थात मेघे, त्या मेघामध्ये पाणी आहे, जले. बरोबर ना. त्या मेघात पाणी आहे, आणि कशावरून पाणी येणार आहे पुढे विषय तो. मेघात पाणी आहे, कशावरून मेघात पाणी दिसतं का? इथून मेघ दिसतो, पण मेघातलं पाणी दिसत पण नाही का? कशावरून आहे? ज्या अर्थी मेघातून पडलं. बरोबर ना. याचा अर्थ मेघात पाणी मानावं. अशी डोक्यावर काय घेतलेली आहे? समजा एखादा जग घेतला, एखादी घागर घेतलेली आहे डोक्यावर. बरोबर. मध्ये पाणी दिसायला आहे का नाही? काय माहिती, खुल्ली आहे का मध्ये पाणी आहे? दिसतंय का? दिसत नाही. वर डोक्यावर आहे. एक जण म्हणायला लागला, कशावरून घागरीत पाणी आहे? दिसत तर नाही. चक्षुर्वै सत्यम. 4 वाक. काय म्हणायला लागला? जे दिसतंय ते सत्य आहे, घागरीतलं पाणी दिसत मग नाहीच. असं म्हटल्याबरोबर त्याने काय केलं? डोक्यावरची घागर अशी पालथी केली त्याच्या डोक्यावर. आता काय झालं? पाणी पडलं. मग म्हणायला लागला, आहे आहे पाणी. दिसलं होतं, मानावं लागतं का? ज्या अर्थी पडलं पाणी अंगावर, याचा अर्थ मध्ये होतं, मानावं लागतं. तसं मेघ आहे. थोड्या वेळाने सगळे ढग एकत्र आले आणि एकदम मोठा पाऊस पडला. पाऊस पडला म्हणजे पाणी आलंच की नाही? पृथ्वीवर पाणी आलं. याचा अर्थ त्या मेघात अगोदर पाणी होतं. अनुमान.
अनुमानाने मेघात पाणी मानावं लागतं, प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाही. म्हणून आमच्याकडे काही एकच प्रमाण थोडंच आहे, प्रत्यक्ष. अनुमान प्रमाण आहे. मग अनुमानाने मेघामध्ये पाणी आहे हे सिद्ध होतं. बरोबर. मग पाणी आहे तर जिथं जिथं पाणी असतं तिथं तिथं प्रतिबिंब पडतं, हे तर माहितीच आहे. बरोबर ना. यत्र यत्र जलम तत्र तत्र प्रतिबिंबो भवति. आकाश प्रतिबिंबः भवति. यथा जलाकाश. जलाकाशामध्ये घट आहे, घटामध्ये पाणी भरलंय, पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलंय की नाही? पाणी आहे तर प्रतिबिंब आहे. तसं मेघात पाणी आहे तर प्रतिबिंब मानावं लागतं. मग त्या मेघामध्ये असणाऱ्या पाण्यात प्रतिबिंब आहे कोणाचं? आकाशाचं. बरं, एकट्या आकाशाचं नाही पडत प्रतिबिंब, तिथंही पुन्हा साभ्र नक्षत्र मेघांसह, बरोबर, किंवा त्या ताऱ्यांसह जे त्या मेघातील पाण्यामध्ये प्रतिबिंब आहे आकाशाचं, त्या आकाशाला म्हणायचं मेघाकाश. समझ में आ रहा है? महाकाशस्य मध्ये यत मेघमंडलम ईक्षते. या महाकाशामध्ये जे मेघ आहेत, समुदाय, तत्र जले, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये प्रतिबिंबितया स्थितः मेघाकाश. प्रतिबिंब रूपाने असणारं जे या ताऱ्यांसकट असणारं ज्याचं प्रतिबिंब पडलंय असं जे आकाश, त्या प्रतिबिंबित आकाशाला मेघस्थित जल आणि जलस्थित प्रतिबिंबित आकाश, बरोबर, त्या आकाशाला म्हणायचं मेघाकाश. बरोबर. तत्र मेघमंडली, तत्र शब्दाचा अर्थ केला त्या मेघ समुदायामध्ये, मेघांच्या समुदायात. यत जलम तस्मिन इत्यर्थः. आणि त्या मेघामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यात, त्या जलामध्ये आकाशाचं जे प्रतिबिंब, त्याला म्हटलं जातं मेघाकाश. जलाकाश कळालं? बरोबर. घटस्थित जल आणि जलस्थित आकाश प्रतिबिंब, त्याला म्हणायचं जलाकाश. मेघ, महाकाश, त्याच्यातले मेघ, बरोबर, मेघात जल आणि जलातलं प्रतिबिंबित आकाश, त्याला म्हणायचं मेघाकाश. असे दोन आकाशांचे झालं व्याख्या कळाल्या. आता मग हीच शंका उपस्थित केली, म्हणजे तुम्ही मेघ दिसतात, हो मेघामध्ये पाणीच कशावर नाही, असे काय केले शंका. पाणी आधी सिद्ध करा, मग पाण्यातलं प्रतिबिंब पुढं. बरोबर ना. मेघात आधी पाणी आहे का हे सिद्ध करा. पाणी सिद्ध झालं तर मग त्या मेघातल्या पाण्यामध्ये आकाशाचं जे प्रतिबिंब, त्याला म्हणावं मेघाकाश, ही व्याख्या पुढं. पण मेघात पाणीच कशावरून आहे अशी काय करतोय पूर्वपक्षी, शंका करतोय. हा विषय आपण उद्या बघू. आज पहिला दिवस आहे. अल्पारंभ हा कार्य हा शास्त्र सांगतं. मध्ये मध्ये आधीच विक्षेप यायला लागलाय तुम्हाला. आरंभ थोडा छोटा करा आज. आता उद्यापासून आपण